यांच्या मत कार्याने इथे येऊ दिलेली लक्ष्मण शक्ती आणि शक्ती प्रसंगी पहिल्या अध्यायानुसार मग रामाला म्हणलं इथं काय मरण नाही का? हा रावण एवढा मारा याला ज्यानं हे तिन्ही लोक स्वर्ग मर्त्य पाताळ निर्माण केले, त्याला निर्माण करायचं त्याला मारायला काय अवघड आहे का? पण राम असणारा मानव द्यायला म्हणून मानवासारखं दुःख करू लागला, मानवासारखं वागू लागला. बोला रामे सर्वता तिळभर ठाव नाही का, मिथ्या जन्म मरण वार्ता पुढील कथा बाबा रे स्थळ काष्टी भरला रीता ठाव नाही उरला असा राम आहे. त्याला हा असणारा रावण जया कप्प्याला या असणाऱ्या ढोंग्याला सत्वगुणी माणसानं मारायला गेले अवघड आहे का? बोला शिबिराधारो लक्ष्मण बाणे विंधित रावण त्यावरी श्रीराम एवढा रावण बाबा एखाद्या असणाऱ्या सूर्यावर एखाद्या काय दीपानवले काय हो धावून जावं किंवा वाघावर असणाऱ्या शेळीनं जावं तशा प्रकारचा रावण गेला. बोला राजा लागी सुग्रीवा राज्य दानना ज्या लागी आणि वानरगण तो मारी लागी रावण निर्वाण बाण सोडीला. बाबा रे मग एवढा खटाटोप कशासाठी? या विभीषणाला काय द्यायचं? राज्यपद द्यायचे सुग्रीवाला, राज्य ज्याचं त्याला वाळीला मारून आणलेलं आहे. मग आता बाबा मग ज्याचा त्याला उद्देश आहे या असणाऱ्या सुग्रीवाला राज्य भेटलं, बायको भेटले आणि विभीषणाला काय भाऊ मारून काय आपल्याला ती गादी घ्यायची. मग इथं स्वार्थ आहे. मग रामाला स्वार्थ आहे का? तुम्हा आम्हाला बाबा जे काही असणारे आपण जे काहीतरी स्वार्थापोटी काय परमार्थ करतो आणि संसार करतो, पण रामाचं तसं नव्हतं. म्हणतात पाचारण समुद्री केले सेतू बंधना तो मारीन रावणा निर्वाण बाणावी सोडीला. अरे रावणा एवढं जे वाहणार आहे 18 पद्म वाहणार रे 72 कोटी असणार काय रीस आहे. मग एवढा जे तुला मारण्यासाठीच खटाटोप केला. 400 कोसाचा असणारा समुद्र दगडानं आम्ही बांधला की तुला मारण्या युद्धाचा चमत्कार न देखोत सुर नर किन्नर सिद्धचारण विद्याधर देखोत समग्र सुर सिद्धा. एवढा असणारा एक असणारा कोण आहे? परब्रह्म असणारा परमात्मा असणारा राम आहे. आणि जे असणारा बाबा या ईश्वराचा मालक असणारा कोण? महादेव. त्या महादेवाचा असणारा परमभक्त म्हणजे रावण. असे दोन समतुल्य असणारे योद्धे या असणाऱ्या समतुल्य योद्ध्याचे असणारं युद्ध पाहण्यासाठी या असणारे चारण मारण गंधर्व यक्ष किन्नर आणि 33 कोटी देव स्वर्गातून पाहू लागले. करुणी दुर्धरण मारिला हाती गर्वी रावणा पुढे पृथ्वीवरी जाणा हे परती पुराण सुरदोद्धा. पहिल्या वाटानं जे गेला, जे पहिल्यानं गेला त्याच्या पावलावर पाऊल चालून मागचे चालतात. त्या प्रकारे कसं हे रावणा मी तुला मारल्यानंतर हे मागच्या पिढ्यानं पिढ्या सूर्यचंद्र आहे तोपर्यंत येत जे काय असणारे पुराण ही असणारी तुझी माझीच काय करतील. ही जी काय कीर्ती झाली या रामाची आणि रावणाची तेच वाकांती. बोलोनी रघुपतीने सुवर्ण फुलकी भला हाती हात सत्याच घेऊन झगझगी लंकापती विंधीला. बाबा एखादा साप आहे नागाच्या असणाऱ्या पमल्या शेपटीवर पाय दिल्यावरती किती रागावं, तसं रामाला राग आला. अरे याला सीता नेली तर नेली, पण माझा प्राणप्रिय असणारा बंधू हे काय केलेलं आहे त्याला सुद्धा असणारं काय विक्षिप्त केलेलं आहे. बोला रावणे सजोनी बाण नरणी विंधीला रघुनंदना समूळ
काळाचं शिर दारुणा विंध्या पणान भुवे घ्या रावणे बाण सोडायला रामय सोडायला एकूण एकावर काय करू लागले बाण सोडू लागले सुटले दोहीचे शिर झाल्या भूतळा आणि अंतराळात बाणी कोंदले तिक मंडळात कोणाला मग दोन्ही कुणाही जसं पाऊस पडाव तसे बाण पडू लागले पण जसं आपण एखाद्या असणाऱ्या वासाट्याचा मांडव घालतो तसं बाण जाळ झालं सूर्य किरण सुद्धा खाली येईन बोला माझे विराती उद्भटन वारया वाहून देती वाटा क्षेत्रे हानी का खनखनाट हवे वाट उठिला बाबा मग शस्त्राचा खनखनाट होता जसं लोहार असणार त्या लोखंडावर गाव घातल्यावर जशा टिंग्या उडतात तसे बाणाला बाणा लागून टिंग्या उडू लागल्या हानी का बळून गेली ठिणग्या उठती अग्निका लोळिया बाण जळती अंतराळिया आतुर बळी रण येऊथे आता बाबाला रावण कमी नव्हता राम तर परब्रह्म होता आणि धनुर्विद्येत परवीन होता पण रावण सुद्धा असणारा काय होता महादेवाचा भक्त होता श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून ते रावणा हे दोन्ही अंग प्राण आणि संपूर्ण दळगुया आता एवढा असणारा परब्रह्म रामा पुढे बाबा ज्याने असणारं सर्व सृष्टी असणारी निर्माण केली आणि त्या सृष्टी मधला एक असणारा जीव त्या जीवाला मारायला देवाला केलंय अवघड आहे का मग देवानं बाण असणारे दूर सोडले त्या बाणानं रावण गाळ झाला कष्टी झाला बोला धनुष्य दिले हातीचे हातीनं रथीचा मारिला सारथिया रथीचे वारू पारिले चितिया केला विरथी लंकेशा आता बाबा हे असणाऱ्या रावणाचा रथ होता रथाचे काय म्हणले जे ध्वज असणारा छेदला त्याचा सारथी मारला घोडे मारले रथ असणारा मोडला रावणी रथाला छत्रपात मुकुटपात ध्वजपात रथपात पाचवा झाला कळापात रणी रघुनाथ खवळला बाबा मग जे काय असणारे 5 प्रकारचे पाठ मग मुख्य असणारे 4 हाताने 5वा असणारा म्हणले कळापात सर्व काही गेल्यावर अपमान झाल्यावर जी आपल्या चेहऱ्यावर छटा म्हणजे सुखाची किंवा असणारी दुःखाची उमटते ती म्हणजे कळा असा कळापात 5वा रावणावर पडला रामेश्वर चगिले नेटिया तव रावणे घेऊन पाठी उठा उठी पळाला बाबा मग रावणाने ओळखलं मग ही रे असणारी राक्षसाची जात ही असणारी माया आणि कपटी राहते याला कळालं की आपण आता रामापुढे वाचत नाही मग काय केलं वाचायचं तर काय करायचं याला पाठ दाखवायची हे असणारे राम कसं आहे पळत्याला मारित नाही शरण आलेल्याला मारित नाही मग असा एक वचनी एक पत्नी एक वाणी असणारा राम मग याच्यापासून वाचायचं तर आपण पळून जाऊ मारावा लंकानाथ निर्वाण नेमे आला रघुनाथ रावण पळोनी बुद्धिवंत जीवघात चुकविला बाबा मग बुद्धिवंत कशाला म्हणाव संकटातून आपली कशी कपटानं हो की धैर्यानं हो की शौर्यानं हो सुटका करून घेणं म्हणजे बुद्धिवान मग यानं विचार केला युक्तीचा की बाबा पाठ दाखवली म्हणजे आपला जीव वाचला म्हणून यानं काय केलं रणातून असणारा पळाला जीवाची मारावे रावणाची रावणाची बुद्धी कैसिया पळोनी आरण्य भूमीची आपणाची वाचविला राम पहिलाच असणारा एक वचनी एक पत्नी एक वाणी होता मग जे पळत्याला मरण देत नाही ज्यानं शरण आला त्याला सुद्धा मरण देत नाही असाच जे काही शास्त्राचे नियम आहे त्या नियमानं वागणारा राजा रावणा मारी पळत्यासीन हे कळले आहे रावणाशिया पळोनी हा लागवे देशिया आपणाची वाचविला रावण काय कमी नव्हता उच्चार त्यानं 4 वेदाचं काय केलं खंडन केलं मग त्याला कळलं काय राम कसा आहे त्याला एवढं माहित होतं ना पळत्याच्या पाठीमागे लागत नाही त्याला मारित सुद्धा नाही मग सोपी युक्ती त्यानं पाठ फिरली पळू लागला जीव वाचला राम बाणी जर्जरी भूत
रावण झाला हाता हाता काही नचल हे पुरुषार्था मागे पळत बाबा रे मग हे असणारा एवढा असणारा अहमपणा अहो अहमपणा कोणाकडे करावं मग बाबा मग असणारा ज्ञानेश्वरी मध्ये वयोही सांगितली नवल अहंकाराची गोटी न लागे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी अशा अहंकार आणि या अहंकारानं रावण काय झाला कष्टी झाला बोला लंकेचा ज्वलन ठाणात अपमान लारणात मोठ्या केची पायी पळता घाई कुलता रावण हातोहात झाला कष्टी झाला जिथं काही चलत नाही जिथं पुढे गेलं तर मरण आहे उभं राहिलं तर मरण आहे मग मरणाच्या भीतीनं अपमानाच्या भीतीनं दुःखी झाला पळाला काही सूत्र नाही केस मोकळे सुटले मुकुट पडला आणि अस्तायस्त स्वरूप झालं गरुडती चंडवाते गज पळती सिंहा भिव्या घाते गरुड पळई सरपाते ते रावणाते श्रीराम बाबा शिवाला पाहिल्यावर जसं हाती पळतो किंवा मला जे पावसाचे ढग आले जसं वारं सुटल्यावर ढग जातात तसं रामाला पाहिलं की रावण पळाला या परिस्वय रावण सांडून गेला रणांगणा पुढील कथानुसंधान सावधान अवधारा आता बाबा रावणानं तर रण सोडलेलं आहे जीव वाचविलेला आहे आता बाबा पुढची कथा कशी राम आता पुढे काय करतात हे श्रोत्यांनी सावध चित्तानं आहे का बोला एका जनार्दना चरण रणी पळवणी रावणा उठवावया लक्ष्मणा कृपाळू पूर्ण परतला राम स्वानंद कृपाळू राम प्रेम स्नेहाळू राम सोयकीन दयाळू प्रणत पाळ श्रीरामा आता बाबा मग इथं सांगतात की मग जशी माय असणारी लेकराला लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाईनं फिरती मग जशी माता लेकरावर प्रेम करते तसा श्रीराम प्रभू असणारा भक्तावर प्रेम करतो मग लक्ष्मण सुद्धा भक्त होता स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे एका कारटिकाय लक्ष्मण शक्ती भेदो नाम